नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 9 कार्बनी संयुगे या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत। या प्रकरणाचा पूर्वार्ध पहिल्या व्हिडिओमध्ये तुम्ही अभ्यासला असेलच आणि जर अभ्यासला नसेल तर तो जरूर अभ्यासा। कार्बन हे एक आगळे वेगळे मूलद्रव्य आहे। तर कार्बनमध्ये असंख्य संयुगे तयार करण्याची क्षमता असते, हे आपण यापूर्वी अभ्यासले आहे। तर कार्बनचे अणू काय करतात, तर इतर मूलद्रव्यांप्रमाणेच कार्बनचे अणू संयुज इलेक्ट्रॉनचे काय करतात, संधान करून सहसंयुज बंध तयार करतात। त्यामुळे कार्बनची असंख्य संयुगे तयार होतात। आता मिथेन ह्या साध्या कार्बनी संयुगांची संरचना सुद्धा तुम्ही यापूर्वी अभ्यासलेली आहे। आता मिथेनचे रेणुसूत्र काय आहे, तर CH4। एक कार्बनचा एक अणू आणि हायड्रोजनचे 4 अणू मिळून मिथेनचा एक रेणू तयार होतो। परंतु इतर मूलद्रव्यापेक्षा कार्बनचे वेगळेपण काय आहे, तर कार्बनपासून बनणाऱ्या संयुगांची संख्या प्रचंड मोठी आहे। या प्रकरणाच्या सुरुवातीलाच आपण पाहिले होते, धातू, काच, माती यांच्यापासून बनलेली ज्या वस्तू आहेत त्या वस्तू वगळता इतर सर्व वस्तू कार्बनपासून बनलेल्या असतात। किंबहुना सर्व सजीव सृष्टीच कार्बनच्या संयुगांची बनलेली आहे। तर आपले शरीरसुद्धा कार्बनपासून बनलेले आहे। कार्बनपासून मिथेनसारख्या लहान साध्या रेणूपासून ते DNA सारख्या महाप्रचंड रेणूपर्यंत लक्षावधी प्रकारचे अणू तयार होतात। कार्बनी संयुगांच्या रेणुवस्तुमानांची व्याप्ती देखील खूप पसरलेली आहे, तर ती 10⁻12 इतकी प्रचंड आहे। याचा अर्थ काय होतो, तर कार्बनचे अणू मोठ्या संख्येने एकत्र येतात आणि प्रचंड मोठे रेणू तयार करतात। कार्बनला हा आगळा वेगळा गुणधर्म कशामुळे प्राप्त झाला, तर कार्बनच्या सहसंयुज बंधाच्या वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपामुळे। कार्बन मोठ्या संख्येने संयुगे तयार करू शकतो आणि यामधूनच कार्बनची वैशिष्ट्ये लक्षात येतात। तर मिथेन रेणूची प्रारूपे या ठिकाणी दिलेली आहेत। पहा, मध्ये एक कार्बन आहे आणि हा कार्बन हायड्रोजनच्या 4 अणूशी आपले 4 इलेक्ट्रॉन काय करतो, संधान साधतो आणि आपल्याला या ठिकाणी चेंडू काडी प्रारूप मिळते। या ठिकाणी अवकाशव्यापी प्रारूप पण दिलेले आहे। पहा, एक कार्बन आहे आणि त्याच्याभोवती 4 हायड्रोजन वर्तुळामध्ये दर्शविलेले आहेत। आज मितीस ज्ञात कार्बन संयुगांची संख्या सुमारे 10 दशलक्ष इतकी आहे। आता ही संख्याच किती मोठी आहे यावरून आपल्याला कार्बन किती संयुगे तयार करू शकतो याचा अंदाज येतो। ही संख्या इतर सर्व मूलद्रव्यापासून बनणाऱ्या संयुगांच्या एकत्रित संख्येपेक्षा जास्त आहे। तर प्रकरण क्रमांक 2 मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण या प्रकरणात आपण अभ्यासले की इतर सर्व मूलद्रव्यांची संयुगे एकत्र केली तर त्या संयुगांपेक्षा सुद्धा कार्बनची संयुगे अधिक आहेत। आता कार्बनी संयुगांच्या रेणुवस्तुमानांच्या व्याप्तीचे मान 10⁻1 ते 10⁻12 इतके आहे। कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयुज बंध तयार करण्याची अद्वितीय क्षमता आहे। त्यातून मोठे रेणू तयार होतात। पहा, कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूंबरोबर म्हणजेच कार्बनमध्ये सहसंयुज बंध तयार करण्याची अद्वितीय क्षमता असल्याचे आढळते आणि म्हणूनच कार्बनचा अणू मोठे रेणू तयार करू शकतो। कार्बन अणूच्या या गुणधर्माला शृंखला बंधन शक्ती म्हणजेच इंग्रजीमध्ये कॅटेनेशन पॉवर असे म्हणतात। बघा, शृंखला बंधन शक्ती म्हणजे काय, तर कार्बनमध्ये दुसऱ्या कार्बन अणूबरोबर प्रबळ सहसंयुज बंध तयार करण्याची अद्वितीय अशी क्षमता आहे आणि त्यामुळे मोठे रेणू तयार होतात आणि कार्बन अणूच्या याच गुणधर्माला काय म्हणतात, शृंखला बंधन शक्ती। कार्बनी संयुगामध्ये कार्बन अणूंच्या मुक्त शृंखला किंवा बद्ध शृंखला असतात। मुक्त शृंखला ही सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला असू शकते। आता सरळ शृंखला म्हणजे काय, तर कार्बन सरळ एका रेषेत जोडलेले असतील तर ती झाली सरळ शृंखला।
शाखीय शृंखला म्हणजेच कार्बन शाखेप्रमाणे असे जर बाजूला जोडलेले असतील तर ती झाली शाखीय शृंखला. बद्ध शृंखला म्हणजे वलयाकार रचना. बेन्झीन, सायक्लोहेक्झेन यांची वलये आपण पुढे अभ्यासणार आहोत. 2 कार्बन अणूंमधील सहसंयोज बंध प्रबळ असल्यामुळे तो स्थायी असतो व या स्थायी प्रबळ सहसंयोज बंधामुळे कार्बनला शृंखला बंधन शक्ती प्राप्त होते. पहा, 2 कार्बन अणूमधील सहसंयोज बंध अत्यंत प्रबळ असतो आणि त्यामुळेच कार्बन स्थायी असतो आणि स्थायी प्रबळ सहसंयोज बंधामुळेच कार्बनला शृंखला बंधन शक्ती प्राप्त होते. या ठिकाणी जरा डोके चालवा म्हणून 2 प्रश्न दिलेले आहेत. पहा, पहिला प्रश्न काय आहे तर हायड्रोजन पेरॉक्साईडचे पुढे दिलेल्या अभिक्रियेप्रमाणे आपोआप अपघटन होते. आता या ठिकाणी अभिक्रिया दिलेली आहे. हायड्रोजन पेरॉक्साईडचं रेणुसूत्र काय आहे तर H2O2. H2O2 या ठिकाणी दिलेलं आहे. पहा, 2 हायड्रोजन आहेत आणि 2 ऑक्सिजन आहेत, तर त्याचे आपोआप विघटन होते. H2O म्हणजे पाण्याचा रेणू तयार होतो आणि ऑक्सिजन मुक्त होतो. यावरून त्यांनी काय सांगितले तर ऑक्सिजन या सहसंयोज बंधाच्या प्रबळतेविषयी काय अनुमान बांधा. तर हायड्रोजन पेरॉक्साईड म्हणजेच H2O2 मध्ये ऑक्सिजन सहसंयोज बंध प्रबळ नसतो. पहा, याचे आपोआप अपघटन होते. आपोआप अपघटन का होते तर ऑक्सिजनमध्ये असणारा सहसंयोज बंध प्रबळ नसल्यामुळेच होते. त्यामुळे यातील ऑक्सिजन काय होतो मुक्त होतो आणि पाण्याचा रेणू तयार होतो. पहा, लक्षात आले का? हायड्रोजन पेरॉक्साईडमध्ये जो ऑक्सिजनमध्ये सहसंयोज बंध आहे तो प्रबळ नसतो. दुसरा प्रश्न आहे, वरील उदाहरणावरून ऑक्सिजनला मालिकाबंधन शक्ती आहे किंवा कसे ते सांगा. आता त्यामध्ये सहसंयोज बंधच प्रबळ नाही, याचा अर्थ ऑक्सिजनला मालिकाबंधन शक्ती किंवा त्यालाच शृंखला बंधन शक्ती असेही म्हणतात. शृंखला बंधन शक्ती नसते. पुढे या ठिकाणी तक्ता 9.7 मध्ये कार्बनी संयुगे आणि त्यांची रेणुवस्तुमाने दिलेली आहेत. तर रेणुवस्तुमान म्हणजे काय तर संयुगामध्ये असणारे जे अणू आहेत त्या अणूंच्या अणुवस्तुमानांची बेरीज म्हणजेच रेणुवस्तुमान. आता या ठिकाणी मिथेन CH4 हे सर्वात लहान कार्बनी संयुग आहे, तर त्याचे रेणुवस्तुमान 16 आहे. ते कसे आले पहा, कार्बनचे अणुवस्तुमान आहे 12 अधिक हायड्रोजनच्या एका अणूचं अणुवस्तुमान 1 आहे, म्हणजे 4 अणूंचं किती झालं 4, 12 अधिक 4 16. याप्रमाणे रेणुवस्तुमान तुम्ही मागील इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहे. स्वयंपाकाचा गॅस C3H8 अधिक C4H10, तर त्याचे रेणुवस्तुमान आहे 44 किंवा 58. बेन्झीन 78. कापराचं रेणुवस्तुमान आहे 152. पेनिसिलिन 334. साखरेचं 342. सोडियम डोडेसाईल बेन्झीन सल्फोनेट हे एक अपमार्जक आहे. आता अपमार्जक म्हणजे काय तर पदार्थाचा पृष्ठभाग मलमुक्त करण्यासाठी जो पदार्थ पाण्याला सहाय्य करतो त्या पदार्थाला अपमार्जक म्हणतात. तर सोडियम डोडेसाईल बेन्झीन सल्फोनेट हे एक अपमार्जक आहे आणि त्याचे रेणुवस्तुमान आहे 347. मेदाचे आता हे नियरली इक्वल टू म्हटलेलं आहे 700. स्टार्च 10⁻³ सेल्युलोज 10⁵ प्रथिने 10⁵, पॉलिएथिलीन 10⁻⁴ आणि DNA 10⁻². तर कार्बनी संयुगांनी त्यांची रेणुवस्तुमाने या ठिकाणी तुम्ही अभ्यासायची आहेत. आपला दुसरा मुद्दा आहे, 2 कार्बन अणूंमध्ये 1, 2 किंवा 3 सहसंयोज बंध तयार होऊ शकतात. म्हणजे एकेरी बंध, दुहेरी बंध, तिहेरी बंध इथं दिलेलं आहे पहा. एकेरी बंध, दुहेरी बंध व तिहेरी बंध तयार होऊ शकतात. एकेरी बंधाबरोबरच बहुबंध तयार करण्याच्या कार्बन अणूच्या क्षमतेमुळे कार्बन संयुगांची संख्या काय झालेली आहे वाढलेली आहे. म्हणजे कार्बन एकेरी, दुहेरी आणि तिहेरी तिन्ही बंध तयार करू शकतो आणि म्हणूनच कार्बन अणूंची संख्या कशी आहे जास्त आहे. कार्बनचे 2 अणू असलेली इथेन म्हणजे C2H6, एथिन CH2 डबल बॉन्ड CH2. पहा, इथेनमध्ये 2 कार्बन आहेत C2 आणि 3 आणि 3 6 हायड्रोजन आहेत म्हणजे C2H6 म्हणजेच इथेन. या ठिकाणी C2H4 हे झालं एथिन आणि इथाईन म्हणजेच C2H2
अशी 3 संयुगे झाली. कार्बनचे 2 अणू असलेली आपल्याला 3 संयुगे मिळतात. त्यांची नावं काय आहेत अनुक्रमे? इथेन, एथिन आणि इथाईन. तर ही 3 संयुगे आपल्याला कार्बनच्या 2 अणूंपासूनच तयार झालेली पाहायला मिळतात. पुढे पहा, चतुसंयुजी असल्याने एक कार्बन अणू इतर 4 अणूंशी बंध तयार करू शकतो. यातून अनेक संयुगे निर्माण होतात. पहा, चतुसंयुजी असल्याने एक कार्बन अणू इतर 4 अणूंशी बंध तयार करू शकतो आणि यातूनही अनेक संयुगे निर्माण होतात. तर कार्बनचे ज्याच्याशी बंध तयार झाले आहेत त्या अणूंप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्या संयुगांना काय होतात? प्राप्त होतात. बघा, कार्बनचा बंध ज्याच्याबरोबर तयार झालेला आहे त्या अणूप्रमाणे वेगवेगळे गुणधर्म त्यांना प्राप्त होतात. आता उदाहरणार्थ, हायड्रोजन व क्लोरीन या 2 एकसंयुजी मूलद्रव्यांबरोबर कार्बनच्या एका अणूच्या वापराने 5 वेगवेगळी संयुगे तयार होतात. पहा ती कशी आहेत. आता मिथेन CH4 आपण पाहिले. यामधील एका हायड्रोजनची जागा जर क्लोरीनने घेतली तर यातला एक हायड्रोजन कमी झाला CH3 आणि त्याची जागा क्लोरीनने घेतली म्हणजे CH3Cl. पुन्हा 2 हायड्रोजनची जागा जर Clने घेतली तर CH2Cl2. म्हणजे कसे पहा, मी तुम्हाला काढून दाखवते. हा झाला मिथेन CH4. 4ही हायड्रोजन असतील तर हा आहे CH4. आता यातल्या या एका हायड्रोजनची जागा याला काढून टाकलं आणि त्याची जागा जर क्लोरीनने घेतली तर काय झालं? CH3Cl म्हणजेच क्लोरोमिथेन. जर 2 हायड्रोजनची जागा क्लोरीनने घेतली तर CH2Cl2 डायक्लोरोमिथेन. 3ही हायड्रोजनची जागा जर क्लोरीनने घेतली तर ट्रायक्लोरोमिथेन आणि 4ही हायड्रोजन काढून त्याचीही जागा जर क्लोरीनने घेतली तर टेट्राक्लोरोमिथेन. अशाच प्रकारे कार्बन अणूंचे ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन, फॉस्फरस इत्यादी मूलद्रव्यांच्या अणूबरोबर सहसंयुज बंध तयार होऊन अनेक प्रकारची कार्बनी संयुगे मोठ्या संख्येने काय होतात? तयार होतात. त्याचबरोबर कार्बनी संयुगांच्या संख्यावाढीला कारणीभूत असलेले आणखी एक वैशिष्ट्य, आता ते काय आहे तर ते म्हणजे समघटकता. त्याविषयी आपण पुढे पाहणार आहोत. बघा, आपण आत्तापर्यंत काय काय पाहिले तर कार्बनमध्ये कार्बन कार्बन बंध निर्माण करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर कार्बनच्या 2 अणूंमध्ये एकेरी, दुहेरी, तिहेरी बंध तयार होतो. त्यानंतर चतुसंयुजी असल्यामुळे कार्बनची असंख्य संयुगे तयार होतात. त्याचबरोबर ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर, हॅलोजन यांच्याशीही तो सहसंयुज बंध तयार करतो आणि कार्बनी संयुगे तयार करतो. आणि कार्बनी संयुगाच्या संख्यावाढीला कारणीभूत असलेले दुसरं वैशिष्ट्य कोणतं आहे तर समघटकता. या वैशिष्ट्यामुळे सुद्धा कार्बनची संयुगे असंख्य तयार होतात. ती आपण पुढे पाहणार आहोत. पुढे हायड्रोकार्बन संपृक्त व असंपृक्त म्हणजेच हायड्रोकार्बन सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. तर सॅच्युरेटेडचा मराठी अर्थ होतो संपृक्त आणि अनसॅच्युरेटेडचा मराठी अर्थ होतो असंपृक्त. तर संपृक्त आणि असंपृक्त म्हणजे काय आपण आणि हायड्रोकार्बन म्हणजे काय ते आपण आता पाहणार आहोत. तर कार्बनी संयुगामध्ये अनेक मूलद्रव्यांचा समावेश असतो. बहुसंख्य कार्बनी संयुगामध्ये हायड्रोजन या मूलद्रव्याचा समावेश कमी अधिक प्रमाणात असतोच. तर ज्या संयुगामध्ये केवळ कार्बन आणि हायड्रोजन ही 2च मूलद्रव्ये असतात त्या संयुगांना हायड्रोकार्बन असे म्हणतात. पहा, ज्या संयुगामध्ये केवळ कार्बन व हायड्रोजन ही 2च मूलद्रव्ये असतात त्यांना काय म्हणतात? हायड्रोकार्बन. हायड्रोकार्बन ही सर्वात साधी व मूलभूत कार्बनी संयुगे आहेत. तर सर्वात लहान हायड्रोकार्बन म्हणजे एक कार्बन अणू व 4 हायड्रोजन म्हणजेच मिथेन. आपण मिथेनची संरचना आधी पाहिलेली आहे. आता इथेन हा आणखी एक हायड्रोकार्बन असून त्याचे रेणुसूत्र काय आहे? C2H6, 2 कार्बन आणि 6 हायड्रोजन. हायड्रोकार्बनची रेषा संरचना म्हणजेच रचनासूत्र लिहिण्यातील पहिली पायरी म्हणजे रेणूमधील कार्बन अणू एकमेकांना एकेरी बंधाने जोडणे. त्यानंतर दुसरी पायरी काय आहे तर चतुसंयुजी कार्बनच्या उरलेल्या संयोजनांची पूर्तता करण्यासाठी रेणुसूत्रातील हायड्रोजन अणूंचा वापर करणे. आता या ठिकाणी इथेनची इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आणि रेषा संरचना आणि इलेक्ट्रॉन ठिपका संरचना दिलेली आहे ती आपण अभ्यासूया.
आता इथेनचे रेणुसूत्र आहे C2H6. तर पहिली पायरी त्यांनी काय सांगितली, 2 कार्बन अणू एकेरी बंधाने जोडणे. आता या ठिकाणी कार्बन 2 आहेत, मग ते आपण असे जोडले कार्बन कार्बन. आता कार्बनची संयुजा 4 आहे, त्यामुळे त्याच्या भोवती 4 बंध आले. त्यानंतर यामध्ये हायड्रोजन 6 आहेत. पहा 1 2 3 4 5 आणि 6 याप्रमाणे एकेरी बंधाने 6 हायड्रोजन त्या कार्बनना काय केले, जोडले. आता रेणूमधील 6 हायड्रोजन अणू दोन्ही कार्बन अणूंच्या चतुसंयोजीच्या पूर्ततेसाठी आपण वापरलेले आहेत. तर ही झाली रेषा संरचना. त्यानंतर ठिपका संरचना. पहा या ठिकाणी जे 2 ठिपके दाखवलेले आहेत ते त्याचे इलेक्ट्रॉन आहेत. या 2 ठिपक्यांपासून एक बंध तयार होतो. तर फक्त रेषांऐवजी काय केलेलं आहे, 2-2 इथं ठिपके दिलेले आहेत. तर ठिपका संरचना आणि रेषा संरचना यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अभ्यासलेली असेलच. जरा डोके चालवा. प्रोपेनचे रेणुसूत्र C3H8 आहे, त्यावरून प्रोपेनचे रचनासूत्र काढा. आता आपण इथेनचे पाहिले, असेच प्रोपेनचे काढायचे. पहिली पायरी काय येईल, तर कार्बन अणू एकमेकांना एकेरी बंधाने जोडायचे. त्यानंतर दिलेले जे 8 हायड्रोजन आहेत ते 8 हायड्रोजनसुद्धा त्याला जोडायचे. पहा 1 2 3 4 5 6 7 आणि 8 हे 8 हायड्रोजन एकेरी बंधाने जोडल्यामुळे प्रोपेनचे रेणुसूत्र C3H8 आहे आणि त्याचे रचनासूत्र याप्रमाणे तयार होईल. तर हे झाले प्रोपेनचे रचनासूत्र. तर याचप्रमाणे तुम्हाला इतर अल्केनची रचनासूत्रे सुद्धा काढता येतील, ते आपण पुढे अभ्यासणार आहोत. इथेन प्रोपेन यांच्या रचनासूत्रावरून काय दिसते, तर सर्व अणूंच्या संयोजांची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आहे. आणि ज्या संयुगामध्ये सर्व अणूंच्या संयोजांची पूर्तता एकेरी बंधाने होते त्या संयुगांना काय म्हणतात, संपृक्त संयुगे. पहा ज्या संयुगामध्ये अणूंच्या सर्व संयोजांची पूर्तता एकेरी बंधाने होते त्यांना काय म्हणतात, संपृक्त संयुगे. इथेन प्रोपेन हे संपृक्त हायड्रोकार्बन आहेत, कारण त्यातील 4ही संयोजांची पूर्तता एकेरी बंधाने झालेली आपल्याला पाहायला मिळते. संपृक्त हायड्रोकार्बनला अल्केन असंही म्हणतात. म्हणजेच अल्केन हे संपृक्त हायड्रोकार्बन आहे, कारण अल्केनमध्ये कार्बन अणूंच्या 4ही संयोजा एकेरी बंधाने संतृप्त होतात. आता कार्बनचे 2 अणू असलेले आणखी 2 हायड्रोकार्बन आहेत, हे म्हणजे एथिन आणि इथाईन. आता या ठिकाणी एथिनचे रेणुसूत्र दिलेले आहे C2H4. आता आपल्याला एथिनचे रचनासूत्र काढायचे. पहा या ठिकाणी त्यांनी दाखवलेलं आहे. तर पहिली पायरी काय दिली, कार्बन अणू एकेरी बंधाने जोडणे. हे 2 कार्बन एकेरी बंधाने जोडले. रेणूमधील 4 हायड्रोजन कार्बन अणूंच्या चतुसंयोजीच्या पूर्ततेसाठी वापरणे. आता हे 4 हायड्रोजन आहेत, तर त्याच्या 4ही बाजूला हे 4 बंध दाखवलेत आणि ते 4ही हायड्रोजन दाखवलेले आहेत. पण यामुळं काय झालं, या कार्बनच्या भोवती 3च बंध आले, या कार्बनच्या भोवती पण 3च बंध आले. तर आपल्याला बंध किती पाहिजेत, 4 पाहिजेत, कारण कार्बनची संयोजा 4 आहे. दोन्ही कार्बन अणूंच्या प्रत्येकी एका संयोजेची पूर्तता झालेली दिसत नाही, म्हणून कार्बन कार्बनमध्ये काय आला, दुहेरी बंध आला. 2 कार्बन अणूमध्ये एकेरी बंधाऐवजी दुहेरी बंध काढून चतुसंयोजेची पूर्तता आपण इथं केलेली आहे. पहा हे 2 3 आणि 4, या कार्बनचं पण हे 2 3 आणि 4 म्हणजे 4ही संयोजाची पूर्तता झालेली आहे. पण कार्बन कार्बनमध्ये बंध कोणता आला, तर दुहेरी बंध आला, म्हणजे हे अल्कीन आहे. आणि अल्कीन व अल्काईन ही असंपृक्त संयुगे आहेत, ते आपण पुढे पाहूया. आता त्याचीच ठिपका संरचना या ठिकाणी दाखवलेलं आहे. ज्या ठिकाणी बंद आहे त्या ठिकाणी 2-2 ठिपके येतात. इथं मध्ये दुहेरी बंद आहे म्हणून 4 ठिपके आले आणि बाकीच्या ठिकाणी आपल्याला 2-2 ठिपके दिसतात. तर ही झाली इलेक्ट्रॉन ठिपका संरचना आणि ही आहे एथिनची रेषा संरचना. जरा डोके चालवा. इथाईनचे रेणुसूत्र C2H2 आहे, त्यावरून इथाईनचे रचनासूत्र व इलेक्ट्रॉन ठिपका संरचना यांचे रेखाटन करा. आता इथाईनचे रेणुसूत्र आहे C2H2. आपल्या नियमाप्रमाणे आपण कार्बन कार्बनमध्ये एकेरी बंध देऊया. त्यानंतर ते 2 हायड्रोजन आपल्याला एकेरी बंधाने जोडायचे आहेत. आता या ठिकाणी कार्बनची चतुसंयोजाची पूर्तता झालेली नाही,
या ठिकाणी एक बंध आहे आणि इकडे एक आहे, म्हणजे दोनच झाले. म्हणजे इथं अजून 2 बंधांची गरज आहे. पहा, या कार्बनच्या भोवती 4 बंध आणि या कार्बनच्या भोवती सुद्धा 4 बंध, म्हणजे त्याची चतुसंयुजा पूर्ण झालेली आहे. तर हे झालं रचनासूत्र. आता इलेक्ट्रॉन ठिपका संरचना. आता इलेक्ट्रॉन ठिपका संरचना, एकेरी बंधामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, दुहेरीमध्ये 4 आणि तिहेरीमध्ये 6. कार्बन कार्बनमध्ये 6 बंध येतील आणि या ठिकाणी हायड्रोजन. तर ही आहे त्याची ठिपका संरचना. पहा, पुन्हा एकदा सांगते. 1 2 3 4 आणि 5 6. तसेच या बाजूला एक कार्बन आणि एक हायड्रोजनचा इलेक्ट्रॉन येईल आणि या बाजूला एक येईल. म्हणजेच हे इलेक्ट्रॉन ठिपका संरचना कशाची आहे, तर इथाईनची. इथाईनमधील दोन्ही कार्बन अणूंच्या चतुसंयोजीची पूर्तता करण्यासाठी त्यांच्यामध्ये किती बंध असणे आवश्यक आहे, तर आपण इथं बंध काढलेले आहेत. तर किती बंध असणे आवश्यक आहे, तर 3 बंधांची गरज आहे. त्याशिवाय तिहेरी बंध असल्याशिवाय त्याची चतुसंयोजीची पूर्तता होणार नाही. मग असंपृक्त संयुग म्हणजे काय, तर ज्या कार्बनी संयुगातील 2 कार्बन अणूंमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना असंपृक्त संयुगे असे म्हणतात. पहा, संपृक्त संयुगे म्हणजे आपण काय पाहिले, तर ज्या कार्बनी संयुगातील कार्बन कार्बनमध्ये एकेरी बंध असतो, एकेरी बंधाने ते चतुसंयोजीची पूर्तता झालेली असते, त्याला आपण संपृक्त संयुग म्हटलं होतं. तर ज्या कार्बनी संयुगातील 2 कार्बन अणूमध्ये दुहेरी किंवा तिहेरी बंध असतो त्यांना काय म्हणतात, असंपृक्त संयुगे. एथिन व इथाईन ही असंपृक्त हायड्रोकार्बन आहेत. कार्बन कार्बनमध्ये दुहेरी बंध असलेल्या असंपृक्त हायड्रोकार्बनना अल्किन म्हणतात. तर कार्बन कार्बनमध्ये तिहेरी बंध असणाऱ्या असंपृक्त हायड्रोकार्बनना अल्काईन म्हणतात. म्हणजे एकेरी बंध असेल तर तो अल्केन, तो संपृक्त संयुग आहे. दुहेरी बंध असेल तर अल्किन आणि तिहेरी बंध असेल तर अल्काईन. अल्किन आणि अल्काईन ही असंपृक्त संयुगे आहेत. तर साधारणपणे असंपृक्त संयुगे ही संपृक्त संयुगापेक्षा जास्त अभिक्रियाशील असतात. आता कार्बन अणूंच्या सरळ शृंखला, शाखीय शृंखला आणि त्यांची वलये याचा आपण अभ्यास करूया. पहा, मिथेन, इथेन, प्रोपेन या संपृक्त हायड्रोकार्बनच्या रचनासूत्रांची आपल्याला तुलना करायची आहे. त्याचबरोबर त्याच्यावरून त्याचे रचनासूत्र कसे दिसते. रेणूच्या अंतर्भागात कार्बन अणू, एक किंवा एकमेकांना जोडलेले अनेक कार्बन अणू व प्रत्येक कार्बन अणूला जोडलेले हायड्रोजन अणू हे रेणूच्या परिघाच्या भागात आहेत. आता अंतर्भागातील एकमेकांना जोडलेले कार्बन अणू म्हणजेच अणुरेणूचा सांगाडा तयार होतो. आता कार्बन अणूच्या सांगाड्याने काही संयुगांच्या रेणूंचा आकार काय होतो, निश्चित होतो. तर एकापुढे एक कार्बन अणू जर जोडत आपण गेलो तर कार्बनची आपल्याला सरळ शृंखला तयार झालेली पाहायला मिळते. पहा, याप्रमाणे जर एकापुढे एक कार्बन जोडले तर आपल्याला सरळ शृंखला मिळते आणि त्याच्या 4ही संयोजनची पूर्तता होते. त्याच्यातील कार्बन अणूंच्या चतुसंयोजीची पूर्तता होईल अशा प्रकारे त्या हायड्रोजन अणू जोडून संबंधित सरळ शृंखला हायड्रोकार्बनचे रचनासूत्र पूर्ण करता येते आणि दुसऱ्या स्तंभात ते आपल्याला लिहिता येईल. त्यावरून मिळालेले रेणूसूत्र 3ऱ्या स्तंभात व 4थ्या स्तंभात त्या हायड्रोकार्बनचे आपण नाव लिहिणार आहोत. चला तर मग पाहूया. मिथेन, इथेन, प्रोपेन यांचे रेणूसूत्र आणि रचनासूत्र. पहा, कार्बन अणूंची सरळ शृंखला आहे. एकच कार्बन आहे म्हणजे रचनासूत्र एकच कार्बन म्हणजे मिथेन झाला CH4, रेणूसूत्र झाले CH4 आणि रचनासूत्र याप्रमाणे काढता येईल. आता नाव काय आहे तर मिथेन. 2 कार्बन आहेत, 2 कार्बन म्हणजे इथेन. तर हे अल्केन फॅमिली आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन. आता इथं कार्बन 2 आहेत म्हणजे C2. आता इथं हायड्रोजन किती येतील तर अल्केनचे एक सामान्य सूत्र आहे CnH2n+2. म्हणजे जितके n काय दाखवतो तर कार्बनची संख्या. आता nच्या जागी जर आपण 2 ठेवले, पहा CnH2n+2, nच्या जागी जर 2 ठेवले म्हणजे C2 झाले. H2n, 2n म्हणजे किती होणार, बेदुने 4 + 2, 4 आणि 2 6. म्हणजेच इथेनचे रेणूसूत्र काय झाले C2H6. त्यानंतर त्याचे रचनासूत्र C, एकेरी बंध C, बाजूला 6 एकेरी बंध आले आणि 6 हायड्रोजन आहेत आपल्याकडे.
ते 6 हायड्रोजन याप्रमाणे आपल्याला त्याच्या सभोवताली लिहिता येतील। तर या पद्धतीने आपल्याला या सर्व संयुगांची रेणुसूत्रे आणि रचनासूत्रे लिहायची आहेत। आता प्रोपेन C3 CnH2n+2 या सामान्य सूत्रामध्ये जर आपण किंमत ठेवली, यांची किंमत 3 आहे, म्हणजे या ठिकाणी 2n म्हणजेच 3 दुणे 6, 6 आणि 2 8, म्हणजेच प्रोपेनचं रेणुसूत्र काय आलं C3H8। त्यावरून आपल्याला प्रोपेनचे रचनासूत्र काढायचे आहे। पहिल्यांदा आपण काय करणार आहोत तर एकेरी बंधाने तिन्ही कार्बन दाखवणार आहोत। त्यानंतर त्याची चतुःसंयोजाची पूर्तता करण्यासाठी त्याच्या सभोवताली हायड्रोजन आपल्याला लिहिता येतील। 1 2 3 4 5 6 7 आणि 8 C3H8 याप्रमाणे प्रोपेनचे काय येईल रचनासूत्र। त्यानंतर पुढचं संयुग आहे ब्युटेन। आता ब्युटेनमध्ये 4 कार्बन आहेत म्हणजे C4। आता हायड्रोजन किती येणार H2n म्हणजे 4 दुणे 8 +2 म्हणजे 8 अधिक 2 10 C4H10। आता याचे रचनासूत्र आपल्याला काढता येईल 1 2 3 आणि 4 आणि त्याच्या 4ही संयोजांची पूर्तता आपण केली। बाजूला 4 हायड्रोजन, प्रत्येकाच्या बाजूला हायड्रोजन लिहिता येईल। पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हा 10 C4H10। तर तुम्ही याप्रमाणे हा तक्ता पूर्ण करायचा आहे। तर सामान्य सूत्र लक्षात ठेवा, अल्केनचे सामान्य सूत्र आहे CnH2n+2। तर n ही कार्बनची संख्या दर्शवतो। तर हा तक्ता तुम्ही तुमच्या वहीमध्ये पूर्ण करायचा आहे। लक्षावधी वर्षांपूर्वी समुद्र तळाखाली गाडल्या गेलेल्या मृत जीवांपासून काळाच्या ओघात कच्च्या तेलाचे साठे निर्माण झाले। आता तेलाच्या विहिरीमधून हे कच्चे तेल म्हणजेच क्रूड ऑइल व नैसर्गिक वायू आपल्याला मिळवता येतो। तर नैसर्गिक वायू हा प्रामुख्याने मिथेन असतो। आता कच्चे तेल हे हजाराहून अधिक वेगवेगळ्या संयुगांचे काय आहे जटिल मिश्रण आहे। त्यात प्रामुख्याने वेगवेगळे हायड्रोकार्बन असलेले पाहायला मिळतात। आता प्रभाजी ऊर्ध्वपातन पद्धतीने कच्च्या तेलाचे विलगीकरण केले जाते आणि वापराव्यासाठी योग्य घटक त्यातून मिळवले जातात। याचेच उदाहरण म्हणजे CNG, LPG गॅस, त्यानंतर पेट्रोल म्हणजेच गॅसोलीन, रॉकेल, डिझेल, इंजिन ऑइल, वंगण यासारखे घटक आपल्याला त्यापासून मिळवता येतात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सरावासाठी काही प्रश्न दिलेले आहेत। तर या प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा। थँक्यू।